पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारतात आणणं हेच मिशन. पाकिस्तान सोबत याशिवाय आणखी कोणती चर्चा नाही, भारतानं ठणकावलं. पाकिस्तानकडून गोळी चालली तर भारताकडून तोफगोळे डागले जाणार. युद्धविरामानंतर पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा पाकिस्तानला हा इशारा. पाकिस्तानच्या कुरगोड्यांवरती अवकाशातून नजर. 10 उपग्रह 24 तास होते कार्यरत. इस्रोच्या प्रमुखांची ही माहिती. काश्मीरमध्ये मुजाहिद्दीन आर्मीज पाठवले. दहशतवाद्यांच्या दफनविधीवेळी नमाज अदा करणाऱ्या अब्दुल रऊफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश. कुणाच्याच मध्यस्थीची गरज नाही. काश्मीरमध्ये लुडबुड करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचा इशारा. कंदहार विमान अपहरण आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंडचा खात्मा. युसुफ अझहर, अब्दुल मलिक, रऊफ मुदासिर अहमदला मारल्याचं भारतीय लष्कराचं म्हणणं. दिले पुरावे. पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार. तुम्ही मित्र बदलू शकतात पण शेजारी बदलू शकत नाही. जावेद अख्तर यांचा घणाघात. देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज एकाच व्यासपीठावर. परिसंवादात नितीन गडकरी, अजित पवार, एकनाथ शिंदे देखील होणार सहभागी. सीबीएसई 10वी आणि 12वीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता. 42 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना निकालाची लागली आहे प्रतीक्षा. राज्यात आजही अवकाळी पावसाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज. पुढचे 4 दिवस राज्यामध्ये पाऊस कोसळणार.